नमस्कार. तुम्ही आज ग्रामपंचायत ओतूरच्या कार्यालयामध्ये आलात, काय विषय घेऊन आलात? आमचं एवढंच म्हणणं आहे, जे आम्ही ग्रामपंचायत रस्त्यावर बसतो ते आज बसत नाही. जवळजवळ आम्ही 35 ते 40 वर्ष झालं बसतोय. तर आम्हाला ग्रामपंचायतने जर आम्हाला पर्याय व्यवस्थित जागा दिली जिथं आमचं पोट पाणी भरल अशा जागी, तर आम्ही उठायला तयार आहे. आणि जर आम्हालाच उठवायचं असं कास असेल रस्ता मोकळा, तर मग इथून तिथून पूर्ण मोकळा रस्ता करून द्यावे. त्यांनी आमची सोय लावावी. जिथं आमच्या पोट पाण्याची व्यवस्थित जागा असेल तिथं आम्हाला त्यांनी पर्याय जागा द्यावी. का आज आमचा आहे ना असा धंदा आहे की तो आम्हाला जोडधंदा दुसरा नाही. आणि आम्हाला करणं हातावरचं पोट आहे, त्याच्यामुळे आम्हाला करणं हे भाग्य आहे. आज आमच्या मागं पण पोरं बाळ आहे सगळे. आज आमच्या घरात पण अपंग माणसं आहे. आज माझी स्वतःची मुलगी अपंग आहे. आज आम्हाला दुसरा काही पर्याय नाही. मग आज आमच्या बरोबर पण ग्रामपंचायतने ना व्यवस्थित आमचा निर्णय घेऊन आम्हाला तिथनं उठावी एवढं आमचं म्हणणं आहे. जर व्यवस्थित जागा दिली ग्रामपंचायतीने पर्याय व्यवस्था करावी, पण अशी नाही नदी बशी का कुठं इथं आमच्या धंद्याची जागा नाही होऊ शकत. आणि पंचायतीचा विषय हो. लक्ष्मण डोंगरेंनी जे उपोषण केलेलं आहे त्यांची मागणी योग्य आहे? कसं काय योग्य? आज आम्ही त्याच्या आहे ना बिल्डिंग बांधायच्या आधीपासून आम्ही तिथं बसतो. आज घाणी गुणी व्यवस्थित काय ते फक्त आम्हाला उठवायचं एवढंच बसून बसतात. आम्हाला एवढंच कळतं ते तुम्हाला उठवा. व्यक्तिगत दुश्मनी नाहीच आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही तिथे जे रस्त्यावर मच्छी विकता, माशा वगैरे तयार होत आहेत, लोकांचं आरोग्य धोक्यात आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांची काय तुमच्याशी दुश्मनी नाही? आता आम्ही पण त्यांचे दुश्मन नाही. आम्ही पण त्यांचे दुश्मन नाही. आम्ही त्यांचे दुश्मन नाही का ते आमचे दुश्मन नाही. आज कुणी तिथं जाऊन बघावे स्वच्छता आहे की नाही. आज आम्हालाही कळतं, आम्ही पण त्यातलीच मच्छी घेऊन खातो. आज 4 लोक चांगले पण येतात वाईट पण येतात मच्छी घ्यायला. खराब जर असती माशा बिशा जर होणार असतं स्टँडर्ड गिराक आमच्याकडे आलंच नसतं. आज आम्हालाही कळतं ते स्वच्छ ठेवलं तर 4 गिराक आमच्याकडे येणार. आणि आज ग्रामपंचायतची गाडी तिथं कचरा न्यायला येते. फिनेलनी आणि रोज संध्याकाळी आम्ही धुवून स्वच्छ वगैरे करतो. जागा उपलब्ध करून देत नाही तुम्हाला? आम्हाला पर्याय जागा व्यवस्थित दिली पाहिजे ना. असं प्रायव्हेट जागेत त्याच्यात आम्ही बसू नाही शकत. त्यांना शब्द देते की वर्षभरात तुम्हाला मार्ग लावू, तुम्हाला पर्यायी जागा देत नाही. ग्रामपंचायत टोलवाटोलवी करते का? आता ते त्यांना माहिती झालं पाहिजे. आज ते आम्हाला जर बोलले ना इथं जागा आहे तुम्ही बसा व्यवस्थित पर्याय, तर आम्ही उठायला तयार आहे. पण तसं काही उठणार नाही. जर आम्हाला एकट्याला जर उठवत असेल तर अख्ख्या गावातले ना जेवढे हे ना भाजीवाले येते त्यांनी उठवलं सगळ्यांनाच पाहिजे. शहरामध्ये जे अंतर्गत रस्ते आहे, रस्त्याच्या कडेला जेवढे फेरीवाले असतील, पाटीवाले असतील, त्यांना मग आमच्यावर अन्याय होत असेल तर समान नाही द्यावा. हो, आम्ही पण आमच्यावर अन्याय होत असेल तर सगळ्यांना उठवलं पाहिजे. आणि कोणी म्हणलं आमचं प्रायव्हेट जागा इथं बसा, सगळ्यांना समान करा. आज तुम्ही म्हणलं प्रायव्हेट जागा आहे, कल्याणी राजेंद्र भोकरे. ठीक आहे, धन्यवाद ताई.